काही म्हणतात आम्ही 50 वर्षाचे झालो, आम्ही 60 वर्षाचे झालो, आम्ही 45 वर्षाचे झालो. मैबाप, परमार्थामध्ये ही संसारात जगलेली वर्ष धरल्या जात नाही, प्रपंचामध्ये जगलेली वर्ष धरल्या जात नाही. पण ज्या दिवशी तुमच्या जीवनामध्ये, ज्या दिवशी तुमच्या आयुष्यामध्ये ज्यावेळी सत्संग जन्म घेतोय ना, चांगली भावना जन्म घेते ना, काहीतरी चांगलं करण्याचे विषय हा जन्म घेतोय ना, जेवढ्या चांगल्या भावना ज्या दिवशी आपल्या अंतःकरणामध्ये जन्म घेतात असं समजावं, त्याच दिवशी आपलाही जन्म झालेला असतो. पण जर 45 वर्षानंतर जर सत्संग करण्याची भावना आपल्या जीवनात निर्माण होते, 45 वर्षानंतर आपल्याला माळ घालण्याची भावना निर्माण होते, 45 वर्षानंतर कुठेतरी ज्ञानोबाराची तुकोबराची वारी करण्याची भावना निर्माण होते, 45 वर्षानंतर कुठेतरी कथा ऐकण्याची भावना निर्माण होते. असं समजावं, आत्ता माझा जन्म झाला, आता इथून पुढे जगायला फार आनंद आहे. मग 45 वर्षाच्या अगोदर हे वर्ष, ते वर्ष फुकट गेले, लक्ष ठेवा. फुकट, काहीही कामाचे नाही. आणि त्या वर्षाची गणना त्या भगवंताच्या डायरीत होत नाही. भगवंताच्या डायरीमध्ये जर आपली नोंद जर करायची असेल, जिथपर्यंत तुम्ही सत्संगामध्ये जगताय, जिथपर्यंत तुम्ही हरिकथेमध्ये जगताय, जिथपर्यंत त्याच्या आठवणीत जगताय ना, त्या दिवसाची नोंद तिथे होत असते की हा दिवस तू फार चांगला जगलास. संसारामध्ये तुम्ही 100 वर्षही जगला तरी त्याला काही अर्थ नाही, काही अर्थ नाही. 1% तुम्हाला किंमत मिळत नाही. जेवढं तुम्ही आपलं जीवन, आपला श्वास जेवढा हरिकथेमध्ये आपण जगतो ना मायबाप, त्या दिवसाचीच नोंद त्या ठिकाणी भगवंताच्या डायरीमध्ये होत असते. 100 वर्ष जगलात ना, त्याला काही अर्थ नाही. तुम्ही कसा जगलात ना, याला अर्थ आहे, लक्ष ठेवा. कुठेतरी त्या भगवंताच्या समोर गेल्यानंतर त्यानं जर विचारलं ना, बाबा तुला इतकं मी सुंदर बनवलंय, हात दिले, पाय दिले, डोळे दिले, सुंदर स्वरूप दिलंय, काय केलंस रे तू यानं? तर निदान छाती ठोकपणे सांगता आलं पाहिजे, अरे जे डोळे दिलेत ना, यानं मी तुला पाहिलंय, जे कान दिलेत ना, यानं तुझं मी कथा ऐकली आहे, जे हात दिलेत त्या कथेमध्ये सुंदर भजन केलंय मी, जे मुख मला तू दिलंय ना, त्याच मुखानं मी तुझं भजन केलंय, आणि जे हृदय तू मला दिले, जे मन दिलंय, त्या अंतःकरणामध्ये फक्त तू आहेस, पुन्हा दुनियातला कोणताही व्यक्ती नाही, हे मी केलंय असं ठामपणे त्याला सांगता आलं पाहिजे. ठामपणे भगवंतासमोर सुद्धा छाती अगदी मान वन करून जगता आलं पाहिजे माणसाला. समाजासमोर मान खाली झाली तर काही हरकत नाही, पण देवासमोर होता कामा नये. मग कर्मही त्याला असे पाहिजे ना. कोणाची मान देवासमोर, हे बघा, देवासमोर तेच झुकतात, देवासमोर तेच भीत जातात ज्यांचे कर्म व्यवस्थित नसतात. पण ज्या व्यक्तीचा आपल्या स्वतःच्या कर्मावर विश्वास आहे ना, तो भगवंताला भीत नाही. येते ना लक्षामध्ये? देवावर कोणीही हक्क गाजवू शकत नाही. तुम्हाला चरित्र माहिती असेल, संत जिजामाता, जिजाई भगवंताला हात करून बोलायची. काय हक्क होता, काय अधिकार होता. ते शब्द जिजायचे जर आपण उच्चार केला ना, की आपल्याला शोभत नाही, ती काय काय म्हणत होते, ए काळ्या विठ्या देवाला म्हणायची. जे सगळं जग, जे त्रिभुवन, जे देवाची पूजा करते, आराधना करते, त्याला जिजाई काळ्या विठ्या म्हणावं? काय अधिकार होता? तो अधिकार फक्त जिजाईचाच होता, आपला नाही. तो अधिकार तिचा होता. का? कारण देवाचा जो भक्त आहे तो कोबर आहे, त्या भक्ताची अगदी निष्ठावंत सेवा करणारी ही जिजाई होती. आणि जो भक्ताची सेवा करतो ना, तो देवाला जास्त आवडतो. कदाचित देवाची जो सेवा करतोय त्याच्याकडे दुर्लक्ष असेल, पण जो देवाच्या भक्ताची सेवा करतो तो जास्त आवडतो देवाला. तो खूप आवडतो देवाला. हा सुद्धा एक आदर्श समाजासमोर ठेवला. बाबा, माझी पूजा केल्याशिवाय एकदा माणसाची पूजा करा, एकदा मानवाची पूजा करा.
जो माझी पूजा करतो ना एकदा त्याची पूजा करा. मी लवकर प्राप्त होईल, लवकर प्राप्त होईल. म्हणून बाकी काही नाही, पण आपल्या स्वतःच्या कर्मावर ज्या व्यक्तीचा विश्वास आहे मायबाप, आणि असं झालं जीवन जगत असताना आपल्याला आपल्या कर्मावरच विश्वास नाही, तर देवावर कधी विश्वास बसायचा. बघा तुम्ही, जीवन जगत असताना ठाम जो विश्वास आहे तो आपल्याला आपलाच विश्वास नाही आहे. हे शास्त्र, हे पुराण सांगतं आपल्या स्वतःवर विश्वास ठेवा. म्हणून कालचा विषय फार सुंदर पद्धतीनं झाला या कथेमध्ये, की मानवला तुम्ही या जन्माला आलात ना मायबाप, ज्या कामासाठी भगवंताने पाठवलं ते काम करा. निदान त्याला सांगता येईल की देवा, ज्या कामासाठी तू मला पाठवलंस ना ते मी पूर्ण केलंय. भगवंतासमोर हे कर्म सांगत असताना आपली खाली मान होता कामा नाही. काल सुंदर या विषयाला आपण प्रारंभ केला. तुम्हाला कळालं असेल काल कल्याण कशाला म्हणतात, उद्धार कशाला म्हणतात. धन संपत्ती येणं म्हणजे कल्याण नाही. फार फार मोठा बंगला बांधणं म्हणजे कल्याण नाही आहे. पण ज्या दिवशी आपल्या जीवनामध्ये आपल्याकडून कधीतरी काहीतरी चांगलं कामं व्हायला प्रारंभ होतोय ना, जीवनामध्ये सत्संग व्हायला प्रारंभ होतोय ना, जीवनामध्ये घरामध्ये संत यायला प्रारंभ होतोय ना, असं समजावं आता इथून पुढे माझ्या कल्याणाला प्रारंभ झाला. पण जोपर्यंत फार मोठा बंगला आहे, धनसंपत्ती आहे, पण कोणी अतिथी, कोणी संत पूजन हे होत नाही, असं समजावं अजून देवाचं लक्ष माझ्याकडं नाही. एकदा तरी आपल्या घरामध्ये संत आले पाहिजे, एकदा तरी संत पूजन घडलं पाहिजे, कोणाचा तरी आदर आपल्याला करता आला पाहिजे, कोणाला तरी मदत करता आला पाहिजे, कुठेतरी अन्नदान, ज्ञानदान हे होणं फार महत्त्वाचं आहे. तर या संपत्तीला अर्थ आहे, तर या वैभवाला अर्थ आहे. मायबाप लक्ष ठेवा, नाही तर काही नाही. शून्य आहात तुम्ही, गरीब आहात तुम्ही. वैभवाला त्याच वेळेस अर्थ आहे मायबाप जे वैभव सत्संगाच्या कामाला येत आहे, जी धन संपत्ती सत्संगाच्या कामा येते, ते वैभव फार महत्त्वाचं असतं.